नमस्कार मंडळी. मंडळी, आपण पाहतोय नेता कट्टा आणि या विशेष कट्ट्यामध्ये आज आमच्यासोबत जुळलेले आहेत विदर्भातील तरुणांच्या गळातील टाईट आयडॉल आणि अमरावतीचं एक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक आणि सगळ्या क्षेत्रामधलं, क्रीडा क्षेत्रामधलं एक मोठं व्यक्तिमत्व सन्माननीय सागरदादा देशमुख हे आज आमच्यासोबत जुळलेले आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. आता माझा पहिला प्रश्न असा आहे की अनेक मुलं तुमच्यासोबत अनेक अमरावती शहरात जुळलेले आहे, विदर्भात जुळलेले आहेत. तर दादा, युवक तुमच्यासोबत का जुळतात किंवा युवकांना जोडण्यामागे तुम्ही काय कसं काय कला आत्मसात केलेली आहे की जेणेकरून एका मॅग्नेटिक फोर्स प्रमाणे तुमच्याकडे युवक असे आकर्षित होतात? कारण काय आहे दादा? असं काही मॅजिक सायन्स असा त्याच्यातला काही भाग आहे नाही. हम्म. तुम्ही बघत असला की इतिहासात आपण गेलो तर युवक हा जो मेन घटक राहिलेला आहे, म्हणजे कुठलेही राजकीय पक्ष असो किंवा सामाजिक क्षेत्रात काम करताना असो, युवक हा महत्वाचा घटक ठरलेला आहे. आणि ज्या वेळेस युवक अग्रेसर येऊन काम करतो तर तो इतिहास घडू शकतो, हे आतापर्यंतचा इतिहास राहिलेला आहे. माझी फक्त एकच भूमिका राहिलेली आहे की मी माझ्यापर्यंत आलेला प्रत्येक युवक हे त्याचं मी समाधान करता आलं पाहिजे मला. मी हे याला जास्त प्राधान्य देतो, मग ते कुठल्याही परिस्थितीचं असो. म्हणजे माझ्या पाशी तुम्ही बघत असाल तर मी शैक्षणिक क्षेत्रात काम करतो, क्रीडा क्षेत्रात काम करतो. अनेक असे विद्यार्थी राहतात, असे युवक राहतात ज्यांना रोजगाराच्या संदर्भात त्यांचे प्रॉब्लेम्स राहतात. कोणी क्रीडा क्षेत्रात काम करतात, त्यांना क्रीडाच्या संबंधात प्रॉब्लेम राहतात. विद्यापीठातले काही विद्यार्थी राहतात. म्हणजे माझं म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की कुठलाही विद्यार्थी, कुठलाही युवक हा जेव्हा तुमच्यापर्यंत कुठलं काम घेऊन येतो, तुमच्याकडे एक एक चांगल्या दृष्टीने तो बघतो की मी बा सागरदादाकडे गेलो तर माझं काम पूर्णत्वास येते, हम्म. ते समजा करण्यात तुम्ही यशस्वी ठरले तर नक्कीच युवक तुमच्याकडे आकर्षित होतात. म्हणजे युवकांना एक प्रकारची हमी असते की मी सागरदादाकडे गेले तर माझे काम निश्चितच होणार. निश्चित निश्चित ते आश्वासन तुम्हाला देता आलं पाहिजे युवकांना, हम्म. तेव्हाच युवक तुमच्यापर्यंत जुळतात. तर तुम्ही आता उल्लेख केला की क्रीडा क्षेत्रासंदर्भात. दादा, लहानपणी पणापासून ते आजतागायत कुठला खेळ तुम्हाला आवडता ठरलेला आहे किंवा कुठल्या खेळामध्ये तुम्ही जास्त इंटरेस्टेड होता? तुम्ही क्रीडा क्षेत्रातल्या बघाल तर मी लहानपणापासून क्रिकेट असो, सॉफ्टबॉल असो किंवा अनेक खेळ, म्हणजे आपण असं बघा की पहिलेच्या काळामध्ये आपण मातीतले जे खेळ खेळ हम्म. होते ते खेळून आपण मोठे झालेलो आहे. तर त्याच्यातलाच भाग म्हणून मी आपल्या शाळेत असो, कॉलेजमध्ये असो, विद्यापीठात असो, मी अनेक वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेत होतो. मग विद्यापीठामध्ये मी क्रीडामध्ये क्रिकेटमध्ये मी कलर कोर्ट मध्ये आहे, मला अच्छा. कलर होल्डर आहे. त्यामुळे सॉफ्टबॉल मध्ये मला कलर होल्डर आहे. अच्छा. त्यामुळे क्रीडा क्षेत्रामध्ये मला पहिलेपासून सातत्याने इंटरेस्ट राहिलेला आहे. आणि त्याचाच भाग म्हणून त्यावेळेस ज्या सुविधा आम्हाला उपलब्ध नव्हत्या, त्या आजच्या युवकांना क्रीडा क्षेत्रामध्ये उपलब्ध असाव्या, म्हणून मग मी स्वतः काय केलं तर मी माझी एक क्रिकेट अकॅडमी ओपन केली. अच्छा. युथ विजन क्रिकेट अकॅडमी नावाची क्रिकेट अकॅडमी आपण ओपन केली. अच्छा. त्या माध्यमातून अमरावती शहरातल्याच नाही तर अमरावती जिल्ह्यातल्या तरुण क्रिकेटपटूंना, मग ते 10 वर्षापासून तर 24 वर्षापर्यंत, 25 वर्षापर्यंत, रणजी ट्रॉफी पर्यंतचे क्रिकेट खेळणारे आमच्यापाशी विद्यार्थी आहेत की जे हम्म. चांगल्या VCAच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या टीम मध्ये जे प्रतिनिधित्व करतात, हम्म. असे खेळाडू सुद्धा आम्ही त्या क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून समोर आणतो आहे. अनेक क्रीडा स्पर्धा आम्ही घेतो. तर एक हम्म. क्रीडा क्षेत्रातला एक चांगला अनुभव जो आपल्याला आहे त्याचा फायदा लोकांना झाला पाहिजे, युवकांना झाला पाहिजे, याची प्रामाणिक मताचा मी आहे. दादा, माझा आणखी प्रश्न असा आहे की ज्याप्रमाणे तुम्ही क्रीडा क्षेत्रामध्ये काम करता, क्रीडा क्षेत्रासंदर्भात अनेक अडचणी, अनंत अडचणी युवकांना फेस कराव्या लागतात. तर त्या माध्यमातून तुम्ही असं एखादी वाखाणण्याजोगं क्रीडा क्रीडा क्षेत्रामध्ये एखादी आंदोलन असेल, एखादी न्याय असेल, एखादी क्रीडा क्षेत्रातली अडचण असेल, ते दूर करण्याचा आजतागायत प्रयत्न केला का? आणि केला तर तो कुठला केलाय? प्रयत्न तर सातत्याने चालूच असतं. म्हणजे आम्ही म्हणजे माझा तुम्ही इतिहास बघितला किंवा माझी जी काम करण्याची पद्धत बघितली, मी आंदोलनं करणे किंवा ज्यांच्यावर अन्याय होत असेल त्याला न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी माझी धडपड राहिलेली आहे. असेच विद्यापीठातले भरपूरसे असे आहेत विषय की ज्याच्यामध्ये क्रीडा क्षेत्रातल्या विद्यापीठातल्या मुलांना सुखसुविधा मिळत नाही. हम्म. तर मग विद्यापीठाकडनं त्यांना त्यांच्या सुखसुविधा मिळाल्या पाहिजे त्याकरिता अनेक आंदोलन आम्ही केले. त्यांना खेळण्याकरिता ग्राउंड मिळत नाही, तर ते ग्राउंड उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न आम्ही केले. तुम्ही बघत बघत असाल
की आताच्या परिस्थितीमध्ये महानगरपालिकेमध्ये प्रत्येक ग्राउंडला हे गार्डनमध्ये डेव्हलप करण्यात येत आहे. हम्म. पण माझं असं व्यक्तिगत मत आहे की गार्डन एका विशिष्ट काळानंतर ते गार्डन हे गार्डन राहत नाही. ते एक कचरा पेटीसारखं त्याचा रूपांतर त्याच्यात रूपांतर होते. होते. तर आम्ही अशी मागणी केली होती की बा तुम्ही आजच्या विद्यार्थ्यांना खेळासाठी ग्राउंड उरलेलं नाहीये. हम्म. मागे तुम्हाला बघितलं असेल आमच्या इथे सायन्स कोर मैदान होतं. हो. सायन्स कोर मैदान हे लिटरली तिथे मार्केट बनणार होतं. पण आमच्या त्या आंदोलनामुळे ते मार्केट बनणं थांबलं. पण आज क्रीडा क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना तिथे खेळण्याकरिता, हम्म. त्याच्यानंतर पोलीस भरतीसाठी जे युवक युवक. राहतात हम्म. त्यांना प्रॅक्टिस करण्याकरिता ग्राउंड उपलब्ध तिथे करण्यात आलं. तर अशी अनेक आंदोलनं आम्ही क्रीडा क्षेत्रातल्या युवकांसाठी करत असतो. अच्छा. दादा मग आता आपण वळूया की दादा एक विदर्भामध्ये तुमचं नाव आहे युवकांचं नेतृत्व म्हणून. तर दादा तुम्ही जे काम करत होता त्याची सुरुवात नेमकी कुठून झाली? राजकारणात यावं किंवा एकंदरीत समाजकारणात यावं, सामाजिक कार्य करावं, हे वयाच्या कुठल्या वर्षी वाटलं? असा एखादी प्रसंग आहे की नाही आता आपल्याला समाजकारणात गेलं पाहिजे, आता आपल्या समाजाचे प्रश्न सोडवले पाहिजे आणि त्याचं माध्यम म्हणून राजकारण निवडलं पाहिजे? काय वाटतं ते पहिलं कुठं काय झालं? ही 2010-11च्या ची गोष्ट असेल. हं. म्हणजे राजकारणात येण्याचा किंवा समाजकारणाची भूक तर पहिलेपासून होतीच. म्हणजे मग ते समाजकारणाच्या माध्यमातून लोकांची मदत करण्याची भूमिका ही माझी राजकारणाच्या आधीपासून होती. पण राजकारणात यायचं असं कधी डोक्यात आलं नाही. हं. सातत्याने आपण समाजकारण करत गेलो. कॉलेजच्या काळामध्ये कॉलेजमध्ये काम करत असताना कॉलेजचे जे जीएसचे इलेक्शन राहत होते, विद्यापीठाचे इलेक्शन राहत होते, त्याच्यात सातत्याने इंटरेस्ट घेऊन त्या गोष्टी आम्ही करत होतो. पण ते म्हणते ना काही गोष्टी नशिबी राहते आणि नशिबी ज्या गोष्टी राहतात त्या तुमच्या पदरी पडतातच. हं. तर काम करत असताना, सामाजिक क्षेत्रात काम करत असताना असं लक्षात आलं की फक्त सामाजिक क्षेत्रात काम करूनच लोकांच्या अडचणी दूर होत नाही. हं. हं. त्याच्यासाठी कुठेतरी तुम्हाला राजकीय पाठबळ असणं खूप महत्वाचं आहे. महत्वाचं. आणि ते राजकीय पाठबळ मिळण्याकरिता मग एक कुठेतरी विचार केला की नाही, आता सामाजिक क्षेत्रातला आपल्याला कुठेतरी समोर न्यायचं असेल तर राजकारणात उतरणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला मला सांगायला आवडेल की माझ्या घरात कोणीच राजकीय पार्श्वभूमीवाला नाही. माझे आई वडील, माझे कुठलाही भाऊ बंधू हा कुठलाही राजकीय पार्श्वभूमीचा नाही. कोणी नगरसेवक सुद्धा नाही, कोणी हं. ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही. माझा अशा प्रश्न अशा वेळेस खूप मोठा प्रश्नचिन्ह माझ्यासमोर निर्माण होता की आपण राजकीय क्षेत्रात उतरत तर आहे, पण आपल्याला राजकीय पार्श्वभूमी नसल्यानंतरही आपण राजकारणात यशस्वी ठरू की नाही ठरू हा खूप मोठा क्वेश्चन मार्क माझ्यासमोर होता. पण मी त्याचा विचार केला नाही. हं. जे सामाजिक कार्यक्रम आपण करत होतो, शेवटी राजकारण आणि समाजकारण हं. हे एकमेकाला कॉम्प्लिमेंट करतात. तुम्ही समाजकारण चांगल्या पद्धतीने केलं तर राजकारण ऑटोमॅटिकली तुमचं चांगलं निर्माण होते. आणि हं. इथूनच माझी कुठेतरी राजकारणाची सुरुवात झाली. राजकारणाची जेव्हा तुमची सुरुवात झाली, तेव्हा तुम्ही राजकीय खऱ्या अर्थानं राजकीय व्हायला सुरुवात केली, राजकीय, सामाजिक. तर दादा तेव्हा सुरुवात करत असताना एखादी अशी अडचण की आता आपण हे सोडून दिलं पाहिजे किंवा तुम्हाला बॅकफूटला आणणारी एखादी गोष्ट किंवा तुमच्यावर तुम्ही काम करत असताना येणाऱ्या बंधनं किंवा काही असं काही झालं का, की जेणेकरून आता असं वाटलं की सोडून द्यावं सगळं? बघा, कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना मग ते राजकीय असो, सामाजिक असो किंवा तुमच्या परिवारात असो किंवा व्यावसायिक असो, प्रत्येक ठिकाणी या अडचणी येतच असतात. हं. पण त्या अडचणी आल्यानंतर त्या अडचणीला मात करून जेव्हा तुम्ही समोर जाता तेव्हा खरी मजा त्याच्यात असते. आणि अडचणी नक्कीच आल्या. मला राजकीय क्षेत्रात काम करत असताना अनेक अडचणी आल्या आणि येणारही आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्या अडचणीला समोरे जाऊन असा तुम्ही डोक्यात विचार आणा की बस झाला आता मी राजकारण करणार नाही किंवा सोडणार नाही. पण मी त्या गोष्टीला निगेटिव्ह न घेता मी त्या गोष्टीला पॉझिटिव्ह वेनी घेतलं की ठीक आहे, अडचणी येत राहतात, पण आपल्याला या अडचणीला मात देऊन कसं समोर जाता येईल. आणि देवाच्या कृपेने, गजानन महाराजच्या कृपेने, अंबादेवीच्या कृपेने मी त्या गोष्टीला मात देत आज म्हणजे विदर्भाचं एक प्रतिनिधित्व करत आहे. चांगले युवक मी जोडलेले आहे आणि एक चांगलं नेतृत्व जे म्हणजे शिक्षणात असो, क्रीडा क्षेत्रात असो, प्रत्येक क्षेत्रात काम करून मी माझं एक चांगलं काम लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केलाय. सर दादा अनेक पदांच्या माध्यमातून तुम्ही विदर्भामध्ये सातत्याने वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे, तरुणांचे, युवकांचे सगळ्यांचे प्रश्न तुम्ही सोडवत आहात. विदर्भाचं राजकारण पाहता विदर्भाच्या राजकारणाविषयी काय वाटतं दादा? येणाऱ्या काळामध्ये विदर्भाचं राजकारण कसं आहे? किंवा अनेकांनी असे आरोप केलेले होते किंवा असे आजही म्हटलं जाते की विदर्भावर सातत्याने अन्याय झालेला आहे.
तर त्या अँगलनी कसं काय बघता विदर्भाकडे? नाही, विदर्भावर तर सातत्याने अन्याय होतच आलेला आहे. म्हणजे हे म्हणायला हे आताचाच विषय नाहीये. हो. सातत्याने आपण इतिहासात पाहत आलो की विदर्भावर अन्याय झालेलाच आहे. पण कसं असतं की अन्यायावर जोपर्यंत आपण बोलू नये, हं. आपण लढा देऊ नये, तोपर्यंत तो अन्याय दूर होत नाही. मला असं वाटतंय की अन्याय करणाऱ्यापेक्षा सहणारा जास्त दोषी राहतो येस. आणि ती वेळ आता बदलायची वेळ आलेली आहे आणि ती बदल आपल्यासारखे युवकच तो बदल आणू शकतात. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की पश्चिम महाराष्ट्र असो, अ, मराठवाडा असो, या इकडच्या नेत्यांचा प्रभुत्व जास्त राहिलेलं आहे जास्त राजकारणात. राहील. पण आता कुठेतरी परिस्थिती बदलत आलेली आहे. विदर्भातले पण नेते समोर येतात आहे. युवक वर्ग मोठ्या प्रमाणात समोर येत आहे विदर्भातले. फक्त त्या युवकांनी आपलं काम सामाजिक क्षेत्रातलं असो किंवा राजकीय क्षेत्रातलं असो, त्या उंचीवर नेण्याचं काम आपल्याला आपल्या पद्धतीने करावं लागेल. तेव्हाच कुठे इकडे विदर्भातल्या लोकांवरही अन्याय होणं थांबेल. थांबेल. दादा, विदर्भ हा 2 भागांमध्ये विभागलेला आहे. पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ. तर दादा, दोन्ही विदर्भाची परिस्थिती पाहता सधन विदर्भ म्हणून पश्चिम विदर्भाला पाहिलं जातं. पूर्व विदर्भ एक मागास पट्टा म्हणून पाहिलं जातं. तर दादा, येणाऱ्या काळामध्ये राजकीय नेत्यांनी काय केलं पाहिजे विदर्भासाठी? जेणेकरून विदर्भाचा जो मागासलेपणा आहे, जो पूर्व विदर्भाचा तो भरून निघेल आणि पश्चिम विदर्भाचा देखील मागासलेपणा भरून निघेल. काय झालं पाहिजे दादा? हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही बघितलं असेल की विदर्भाचा पट्टा हा शेतीवर आधारित आहे. आधारित. म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल की मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग हा विदर्भात काम करतो. मग तो कापूस उत्पादक शेतकरी असो, सोयाबीन उत्पादक शेतकरी असो, तूर उत्पादक शेतकरी असो. हा शेती हा जो विषय आहे हा विदर्भासाठी खूप जास्त महत्वाचा आहे. मला असं वाटतंय की विदर्भाला मागासवर्गीय न काढायचं असेल तर सगळ्यात पहिले हे जे कापसाला जे भाव मिळत नाही, सोयाबीनला जो भाव मिळत नाही, तुरीला जो भाव मिळत नाही, कुठेतरी याचा लढा जो आहे हा आपल्याला मोठ्या प्रमाणात उभा करावा लागेल आणि जेव्हा आपल्या शेतमालाला जेव्हा प्रॉपर भाव मिळत जाईल, म्हणजे जे आश्वासन आतापर्यंत जे राजकीय पक्ष देत आलेले आहे, मी त्याच्यात आता खोलवर जाणार नाही की कोणत्या राजकीय पक्षांनी कुठल्या कुठल्या पद्धतीचे आश्वासन दिले, काय दिले, कारण की तो एक वेगळा विषय आहे. पण मला असं वाटतं जोपर्यंत शेतीपूरक जे म्हणजे आपल्या जे शेतीवर जे आधारित उत्पन्न आहे त्याला जोपर्यंत आपला भाव मिळणार नाही, तोपर्यंत आपला विदर्भ समोर जाणार नाही. त्याच्याच सोबत जसं संत्रा उत्पादक शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात आपल्या विदर्भामध्ये आहे. शेतीला जोडधंदे जे म्हणतो आपण, जेव्हा ते जोडधंदे सुद्धा शेतीला, म्हणजे जसं तुम्ही इकडे गेले मराठवाड्या साईडनी गेले किंवा ऊसाचा समजा तुम्ही विषय घेतला तर तिथे ऊसाला जोडधंदे भरपूर आहे. हं. तसे आपल्या इथे संत्र्याला असो, सोयाबीनला असो, तुरीला असो, याला जोडधंदे असलेले खूप मोठ्या प्रमाणात जोपर्यंत इथे व्यवसाय उभे होणार नाही, तोपर्यंत पश्चिम विदर्भ म्हणा किंवा पूर्व विदर्भाला म्हणा उभारी मिळणार नाही. दादा, विदर्भाचं एक सांस्कृतिक ठिकाण म्हणून अमरावतीकडे पाहिलं जातं. कारण की अमरावतीमध्ये तुकडोजी महाराज असेल, गाडगे बाबा असेल, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असेल, या सगळ्यांची एक कर्मभूमी म्हणून अमरावतीला पाहिलं जातं. पण दादा, अमरावती ही पुरोगामी विचारांची होती. पण त्याच अमरावतीमध्ये काही राजकीय नेते आज म्हणजे त्यांची भूमिका बदललेली आहे किंवा ती बदलल्या गेली आहे. काही राजकीय नेते आज एक प्रकारचं एका धर्मासाठी, एका जातीसाठी ते वापरलं जात आहे. या सगळ्या अमरावतीच्या बदललेल्या वातावरणाविषयी तुमचं काय मत आहे दादा? नाही, आता वातावरण फक्त हे काय अमरावतीचंच बदललं आहे अशातला भाग आहे नाही. हं. तुम्ही ओव्हरऑल बघत आलेला आहे की सध्याची परिस्थिती ही राजकारणाची खूप घाणेरडी झालेली आहे. हं. म्हणजे मग तो विषय पक्षांतराचा विषय असो किंवा जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रश्न असो किंवा इतर अनेक असे प्रश्न आहेत. जसं आता तुम्ही बघत असाल हिंदू मुस्लिम, हिंदी मराठी, म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही बघत असाल की आता हे 50 खोके एकदम ओके, म्हणजे हं. हे जे विषय सध्या राजकारणात सुरू आहे, खरं पाहिलं तर हा आमच्यासारख्या युवकांना विचार करण्याची वेळ आलेली आहे की खरंच आपण या प्रश्नांकडे बघितलं पाहिजे की जे खरे प्रश्न आहेत, जसे रोजगाराचे प्रश्न असो, त्याच्यानंतर असे अनेक प्रश्न आहे की ज्याच्याशी म्हणजे आपण जे म्हणतो ना अन्न वस्त्र व निवारा, हं. या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, त्याच्यावर आधारित जे प्रश्न आहेत ते महत्वाचे आहे हं. की हे प्रश्न महत्वाचे आहे. ज्या वेळेस ह्या युवकांना ते लक्षात येईल, आजच्या युवकांना, की आपल्याला खरे प्रश्न रोजगाराचे असो, रोजगार निर्मितीचे असो किंवा शिक्षणाचे असो,
हे जोपर्यंत आजच्या युवकांना लक्षात येणार नाही, मला नाही वाटत की ही परिस्थिती तोपर्यंत बदलेल. दादा एक घोषणा झाली होती मध्यंतरी की भोंग्या की अजान आणि यामध्ये अमरावती अग्रेसर मध्ये एक राजकीय नेत्या किंवा एक नेता त्यांनी अक्षरशः पूर्ण हिंदुत्व, आम्ही हे हिंदुत्ववादी आहे आणि अमरावतीच्या तुमच्याच विधानसभेमधून त्यांनी एक चांगल्या प्रकारे हे केलं होतं की आम्ही म्हणजे हिंदुत्ववादी आहे बा आणि आम्ही भोंगे बंद करणार नाही हे करणार. तर दादा त्याविषयी तुम्हाला काय वाटतं की ते त्यांनी का केलं असावं आणि केलंच तर त्याचा अमरावतीवर किती इफेक्ट पडला आणि अमरावतीच्या जनतेला हे पटलं काय? नाही, अमरावतीच्या जनतेला आता हे कदापि पटणार नाही, कारण की तुम्ही जसं सांगितलं की पुरोगामी विचाराचा हा अमरावती जिल्हा राहिलेला आहे. त्यामुळे काही विषय जे आहे ते खूप असे म्हणजे सेन्सिटिव्ह विषय आहेत. जो तुम्ही आता मला बोलले भोंग्याचा असो किंवा त्यांनी राजकारणात स्वतःची छबी बदलण्याचं काम जे केलेलं आहे, हम्म, त्या लोकांनी त्यांना त्यांची जागा सुद्धा दाखवलेली आहे किंवा हम्म, म्हणजे ज्या पद्धतीने मागच्या खासदारकीच्या निवडणुका झाल्या, हम्म. त्या निवडणुकीमध्ये काय झालं हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही, ते जनतेने सांगितलेलंच आहे. पण दादा असंही म्हटलं जातं अमरावतीमध्ये एक सूर असा होता की भाजपचेच नेते हे भाजपच्याच विरोधात अमरावतीमध्ये काम करत होते. तर दादा हे खरं आहे का? आता तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. हम्म, भाजपचे नेते भाजपच्याच विरोधात काम करत होते, नव्हतं करत. ते तर आता तेच चांगल्या पद्धतीने सांगू शकेल. पण नक्की एवढं सांगतो, की भाजपमध्ये नाराजीचा सूर खूप जास्तच होता. हं, तो मला असं वाटते कुठेतरी निवडणुकीत दिसून आला हं. आणि त्याचा रिझल्ट म्हणजे काय आला एक तो वाक्य समोरच आहे. टायटलने घेतलं जातं की अंदर की बात है भाजप भी हमारे साथ है. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून हे सातत्याने म्हटलं जातं की अंदर की बात है भाजप भी हमारे साथ है. तर खरंच असं होतं? रिझल्ट दिसला ना त्याचा. हां. जो रिझल्ट दिसायचा होता म्हणजे हं, कोण किसके साधतात त्याचा हं. रिझल्ट दिसून खासदारकीच्या निवडणुकीमध्ये तो रिझल्ट दिसलाय. दिसलेला आहे. अच्छा. दादा आता आपण येऊयात की अमरावती संदर्भात दादा तुमचं विजन काय आहे राहिलेलं आहे? किंवा समोरचं विजन तुमच्याकडे काय आहे अमरावती संदर्भात? नाही, अमरावतीच्या विजन संदर्भात मी एकच सांगेल, की एक सांस्कृतिक वारसा असलेलं हे अमरावती शहर आहे. प्लस सांस्कृतिक सोबत धार्मिक वारसा असलेलं हे शहर आहे. आमच्या इथे अंबादेवी असो, एकविरा देवी असो, त्याच्यानंतर संत गाडगेबाबा असो, हं, त्याच्यानंतर तुकडोजी महाराज असो, भाऊसाहेब पंजाबराव असो, म्हणजे असं सांस्कृतिक आणि धार्मिक एक विचाराचा हा अमरावती शहर राहिलेला आहे. माझं एकच विजन आहे, की भाई कुठलंही शहर हे फक्त रस्ते नाल्या पुरता विकसित राहिलं नाही पाहिजे. हं, हं, त्याच्या व्यतिरिक्त पण त्याचा विकास झाला पाहिजे. म्हणजे जेणेकरून अमरावती शहरात जो रोजगाराची जी कमी आहे. हं, आता लोक म्हणतात, की ते टेक्सटाईल पार्क आले किंवा वॅगन कारखाना आला. पण हा पण केव्हा आला, काय आला याचाही इतिहास आपण चेक केला पाहिजे. पण आजही तो पूर्णत्वास आलेला नाही. हं, हं, तो पूर्णत्वास आणणं गरजेचं आहे. अमरावती जिल्ह्यात आमच्या इथे फिनले मिल होती. हं, ती बंद पडलेली आहे. त्याला पूर्णत्वास आणलं पाहिजे. आमच्या चिखलदऱ्याला स्कायवॉक किती वर्षापासून बनतोय करत आहे, पण अजूनपर्यंत तो झालेला नाही. तो तिथे पूर्ण झाला तर तिथलं टुरिझम वाढेल. हं. तो पूर्ण झाला पाहिजे. म्हणजे रोजगाराला सगळ्यात जास्त महत्व तुम्ही दिलं, तर रोजगाराला महत्व दिलं तर जेणेकरून आज जे शिक्षित झालेले पुरा जे पुणे मुंबईकडे वाटचाल करत आहेत ते कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. थांबलं. आणि मला असं वाटते ज्या वेळेस हे थांबेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने अमरावती शहराचा विकास होईल असं मला वाटते. अच्छा. तर दादा तुमच्या मतानुसार की अमरावतीचा विकास करायचा असेल तर जे इन्फ्रास्ट्रक्चर सध्या तयार आहे किंवा व्हायचे आहे ते करणं आणि इतर रोजगाराच्या संधी जास्तीत जास्त युवकांच्या हाती उपलब्ध करून देणं हे जास्त गरजेचं आहे. दादा परत माझे प्रश्न आहेत की येणाऱ्या काळामध्ये जर तुम्हाला संधी दिली तर कुठल्या पद्धतीची निवडणूक लढवायला आवडेल किंवा कुठल्या प्रकारचं त्या पदावर जाऊन कुठल्या पदावर जाऊन काम करायला जास्त आवडेल? निवडणुकीच्या संदर्भात राहून कधी आम्ही काम केलंच नाही. हं, सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आम्ही फक्त हाच विचार केला, की भाई लोकांचे कामं झाले पाहिजे. हं. लोकांचे प्रश्न सोडवता आले पाहिजे. थोडंफार. आणि सातत्याने ते आम्ही करण्यात यशस्वी सुद्धा ठरलेलो आहे. हं, पण मला असं वाटते कुठेतरी आता जसं तुम्ही म्हटलं निवडणुकीच्या संदर्भात, तर आता येणारी समोर निवडणुका आहेच. हं, महानगरपालिकेची निवडणूक आहे, जिल्हा परिषद आहे किंवा इतर अदर निवडणूक आहे. तर आता लोकांची इच्छा असेल, लोक म्हणतील की तुम्हाला निवडणूक लढवणं आवश्यक आहे. तुमच्यासारखा शिक्षित एखादा युवक जो खरंच युवकांसाठी किंवा रोजगारासाठी किंवा इतर क्षेत्रात ज्याला चांगल्या पद्धतीचं ज्ञान आहे, असा समजा व्यक्ती लोकांना वाटत असेल की त्यांनी
निवडणुकीच्या माध्यमातून समोर यावं, तर नक्कीच आपण निवडणूक सुद्धा समोर जाऊ. अच्छा. दादा आणखी एक राजकीय प्रश्न आहे, की सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या पार्टीज फुटलेल्या आहे आणि दादा तुम्ही देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागीय सचिव युवकांचे आहेत. दादा काय वाटतं ह्या सगळ्या म्हणजे पक्षाविषयी किंवा एकंदरीत शिवसेना जी फुटली, त्या फुटीविषयी काय म्हणणं आहे दादा तुमचं? की नाही, फुटायला नको होती, की फुटली तर म्हणजे काही म्हणजे हे बरं झालं बा हे गेलेत, बरोबर ना, आमची घाण साफ झाली अनेक लोकांनी सगळं. तर काय वाटतं तुम्हाला? नाही, हे जे काही झालं हे तर अत्यंत चुकीचं झालं. तसं हं, पाहिलं तर बाग चोरण्याचं घाणेरडं काम या लोकांनी केलं. म्हणजे हं. फक्त आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बद्दलच नाही बोलू. आपण शरद पवार राष्ट्रवादी राष्ट्रवादी. काँग्रेस पार्टी बद्दल पण, शरद पवार साहेबांबद्दल पण त्याच्यात आपण बोललं पाहिजे. हं, हालाकी राजकारणाची ही पद्धत आतापर्यंत कधी पाहण्यात आली नव्हती, जी हं, या 2 वर्षात 3 वर्षात आपण पाहिली. हं. पण याच्यातूनही असं लक्षात येत आहे, की राजकारणात काम करत असताना नैतिकता आता कुठे राहिलेली नाही. एक पक्षनिष्ठा ज्याला आपण म्हणतो ती कुठे राहिलेली ते नाही. राहिले. मग ह्या सगळ्या गोष्टीला पाहून आमच्यासारख्या युवकांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण होतं, की आम्ही कोणाला आमचं आयडियल मानून आयडियल काम करावं? काम करावं. कसं काम करावं? म्हणजे आम्ही आज एका आयडियाला म्हणजे आपण बघतो ना लहानपणी काम करत हे करत असताना आपण आपल्या वडिलांकडे बघतो. हं, हं. वडिलांच्या काम करण्याची जी पद्धत राहते त्याच्यावर आपण पावलावर पाऊल ठेवून आपण समोर समोर जातो. जातो. पण तसं आता बघून करावं तरी काय असा माझ्यासारख्या युवकांना प्रश्न पडतो. पण कसं आहे जनता जनार्दन आहे. जनता जनार्दनांना सगळं सुज्ञ आहे. त्यांना माहिती आहे काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. त्यामुळे आता त्याचं उत्तर जनता जनार्दनच येणाऱ्या काळात देईल. ठीक. दादा 2024 ची लोकसभा निवडणूक ज्या पद्धतीनं झाली, दादा त्या पद्धतीनुसार विधानसभेला पूर्ण विरोधात चित्र पाहायला मिळालं. म्हणजे क्रॉस कनेक्शन पाहायला मिळालं. म्हणजे एकीकडे लोकसभेच्या निवडणुका आणि दुसरीकडे 6 महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी ज्या महाविकास आघाडीमध्ये तुम्ही आहात, ते महाविकास आघाडी एवढ्या डाऊनला गेली, की त्या महाविकास आघाडीचा विरोधी पक्ष नेता सुद्धा बनेल एवढे सुद्धा मॅन्डेट त्यांना मिळालेलं नाही. आता काय वाटतं दादा म्हणजे 2024च्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात? आता हे तर खूप मोठं म्हणजे गुपितच आहे, की 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने रिझल्ट लागला, त्या पद्धतीने महाविकास आघाडीला पूर्ण खात्री होती, की 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पण महाविकास आघाडीला चांगलं बहुमत मिळेल. हं, पण त्याच्या एकदम अपोजिट झालं. अपोझिट. पण त्या सोबत आपण हे पण बघितलं पाहिजे, की ज्या पद्धतीचे रिझल्ट आले हं, आणि ज्या पद्धतीने निवडणूक विभागाकडे एक शंकेच्या नजरेनं पाहण्यात आलं. म्हणजे हं. अशी अनेक उदाहरणं राहुल गांधींनी सुद्धा त्या हो. विषयावर हात टाकून दाखवलं, की आपल्या इथे कामठी हो, हो. आहे नागपूर जिल्ह्यामध्ये. नागपूर जिल्ह्यामध्ये. तिथलं एक त्यांनी उदाहरण दिलं. इव्हन आमच्या अमरावती जिल्ह्यामध्येही काही बूथ असे होते, हं. की त्या बूथमध्ये अ, अक्षरशः सगळ्या उमेदवाराला सारखे मतं. असे एक बूथ नाही, असे 10, 20, 30 बूथ होते. तर अच्छा. असं कसं काय शक्य होऊ शकते? तर तो एक म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यावर म्हणा, विभागावर म्हणा, एक प्रश्नचिन्ह, खूप मोठा प्रश्नचिन्ह इथे निर्माण झालेला आहे. आमच्या वरुण सरदेसाई साहेबांनी पण त्याच्या संदर्भात प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते द्वारे समजून सांगितलंय, की कुठल्या पद्धतीने मतदान झालं, कुठल्या पद्धतीने त्या मतदानाची टक्केवारी होती आणि त्या टक्केवारीच्या हिशोबाने कसं ते डिफरन्शिएट झालं आणि किती त्यात डिफरन्स आहे, हं, हे सुद्धा त्यांनी सांगितलं. तर आता शेवटी काय आहे, जो जिता वही सिकंदर. आता याच्या हं. व्यतिरिक्त तर काही म्हणू नाही शकत. अच्छा. दादा मग विधानसभेची निवडणूक झाली. दादा अनेक असे मतदारसंघ आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे आम्ही ज्या पद्धतीने पाहतोय, की काही-काही मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार हा थेट 3ऱ्या नंबरला गेलाय. म्हणजे आमचा वरोरा मतदारसंघ असेल किंवा इव्हन रामटेक मतदारसंघ असेल, तुमचा बडनेरा मतदारसंघ असेल, तर महाविकास आघाडीचा तिकीट वाटपामध्ये काही चुका झाल्यात का? मी म्हणतो 100% चुका झाल्या. हं, भरपूर ठिकाणी चुका झाल्या. हं, पण मी तुम्हाला तेवढंच सांगू दे, चुकीच्या सोबत शिवसेना पक्षाचा जो पश्चिम विदर्भाचा जो तुम्ही समजा रेकॉर्ड काढला, हं. तर एका चांगल्या पद्धतीचं यश पश्चिम विदर्भामध्ये शिवसेनेला मिळालं आहे. मिळालं. तुम्ही बघितलं असेल, आपली मेहकरची सीट आमची आली. हं, हं. त्याच्यानंतर अकोल्याची बाळापूरची सीट आमची आली. अमरावतीची दर्यापूरची सीट आमची आली. त्याच्यानंतर यवतमाळची वणीची सीट आमची आली.
बुलढाण्याची एक प्रॉपर जे आमच्या शेळकेताई होत्या त्या 250 मतांनी पडल्या. हम्म. समजा बडनेरामध्ये एक व्यवस्थित समजा उमेदवार तिथे दिला गेला असता तर बडनेराची सुद्धा सीट आमची लागली असती. म्हणजे असं पकडा तुम्ही 50 ते 60% रेशो पश्चिम विदर्भामध्ये शिवसेनेचा राहिलेला आहे. हम्म. बाकीच्या पक्षांपेक्षा शिवसेनेला विदर्भात चांगलं यश मिळालंय यश मिळालं. असं म्हणायला हरकत नाही. दादा, मग आता तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलं की तिकीट वाटप करताना चुकलेत, तर याला दादा मुख्य नेते आणि त्याच्या खालचे लॉबिंग नेत्यांच्या ही जबाबदार आहेत का, खालची लॉबिंग? नक्कीच खालची लॉबिंग याला जबाबदार आहे. कारण की कसं आहे, म्हणजे याच्यामुळे पक्ष नेतृत्वाची फसवणूक होत आहेत बा. म्हणजे खालची लॉबिंग चुकीची माहिती देऊन त्यांना तिकीट आणताय आणि ह्या पद्धतीने जर तिकीट वाटप झाल्यात, कारण की अनेक उदाहरणं आपण पाहिली महाराष्ट्रात. मी तर तुम्हाला बडनेरा विधानसभेच्या, मला बाकीच्या विधानसभेबद्दल तर मी बोलणार नाही, कारण की जनरली विदर्भात जेवढेही आपण सीटा लढलो त्याच्यात आपल्याला यशच मिळालं. फक्त एक बडनेरा सोडली आणि एक वाशिम सोडली, बाकीकडे आपल्याला यशच मिळालेलं आहे. तर बडनेराबद्दल मी सांगू इच्छितो तर 100% चुकीची फिडिंग झालेली आहे. ज्या पद्धतीने या लोकांनी फिडिंग केली की भाई हा निवडणुकीमध्ये याला यश मिळू शकते, ते दूरपर्यंत अशी ग्राउंड रियालिटी नव्हती की त्या व्यक्तीला त्या हिशोबाने मतं मिळतील. आणि ते दिसलेलं आहे लोकांना. म्हणजे याच्यात पक्षाची नामुष्की झालेली आहे. नक्कीच. तुम्ही त्या बडनेरा मतदारसंघातून येतात, तुम्ही पक्षाला हे सुचवलं काय तेव्हा की हा उमेदवार देऊ नका, इथे आपले नुकसान होईल? नक्कीच कळवलं होतं. त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं की या उमेदवाराला तुम्ही तिकीट अजिबात देऊ नका, यांचं डिपॉझिट जप्त होईल. पण काही स्थानिक असो, स्थानिक सोबत जे आमच्या स्थानिकांच्या सोबत जे साहेबांपर्यंत निरोप पोहोचवणारे लोक होते किंवा ग्राउंड रियालिटी देणारे लोक होते, या लोकांनी आपसात बसून ते काय केलं आणि तुम्ही त्याचा रिझल्ट बघतच आले आता. दादा, आता आपण आणखी समोर येऊ. दादा, आता नव्याने राजकारणात युवक येऊन पाहतो आहे, तो काम करतो आहे. पण दादा, युवक नाउमेद होत आहेत, त्याला काही असं समोर चित्र दिसत नाही असं सध्याच्या राजकीय याच्या. तर काय वाटतं दादा, की युवकांनी राजकारणात यावं की राजकारणापासून लांब राहावं? का बरं युवकांनी राजकारणात येऊ नये? खरं पाहिलं तर पहिले हा विचार केला पाहिजे, युवक राजकारणामध्ये न येण्याचं कारण काय आहे. युवकांना असं वाटतं की भाई आम्ही राजकारणात, म्हणजे ज्या पद्धतीची आता राजकारणाची परिभाषा चालू आहे ते बघून युवक कुठेतरी डिमोरलाइज होतात. पहिला विषय. दुसरा विषय, युवकांना असं वाटतं की राजकारणात काम करत असताना पैसा भरपूर लागतो. पण मला असं वाटतं कुठलीही गोष्ट नाही, कुठल्याही सामाजिक क्षेत्रात तुम्ही काम करता, ज्यावेळेस तुम्ही लोकांचे कामं करता त्यावेळेस लोक त्याची जाण ठेवते. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीचं काम करून दिलं तर तो तुम्हाला परतफेडमध्ये तुम्हाला त्या गोष्टीचं आउटपुट कधी ना कधी, कुठे ना कुठे, कशा ना कशा रूपात तो नक्कीच तुम्हाला देतो. मग तुम्ही सामाजिक क्षेत्रात काम करून राहिले, मग तुम्हाला या गोष्टीचा विचारण्याची गरज नाही की बाई माझ्यापाशी पैसा आहे की नाही आहे, लोक माझ्या पाठीमागे उभे राहील की नाही राहील. तुम्ही लोकांचे काम करत आहे, लोक ऑटोमॅटिकली तुमच्या सोबत नक्कीच ज्यावेळेस तुम्हाला गरज असते त्यावेळेस नक्कीच उभं राहतात. मग त्याच्यात असे अनेक उदाहरण आहेत की ज्या लोकांचं राजकीय पार्श्वभूमी नव्हती, ज्यांच्यापाशी पैसा नव्हता, पण ते आज आमदारी बनले, खासदारी बनले, नगरसेवकही बनले, असे भरपूर उदाहरण आहेत. त्यामुळे लोकांनी चांगले उदाहरणं घेतले पाहिजे, ना की वाईट. त्यामुळे नक्कीच राजकारणात युवकांनी येणं गरजेचं आहे, कारण की शिक्षित युवक आज राजकारणात येण्याची अत्यंत गरजेचे झाले आहे, जेणेकरून येणाऱ्या महानगरपालिकेत, येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये एक चांगले शिक्षित नगरसेवक असो, जिल्हा परिषद सदस्य आले तर ते अभ्यासपूर्वक त्यांचे विषय, लोकांचे विषय ते मांडू शकतील. दादा, आता मला अमरावती संदर्भातच, तुम्ही अनेक संस्थानांमध्ये कमिटीमध्ये आहात, अनेक धार्मिक याच्यामध्ये तुमचं योगदान राहिलेलं आहे. तर दादा, नुकताच गजानन महाराज देवस्थान आहे, तिथे तुम्ही ट्रस्टी आहात किंवा अनेक देवस्थानामध्ये तुम्ही ट्रस्टी आहात. तर हे अमरावतीमध्ये धार्मिक वातावरण हे तुमच्या माध्यमातून टिकून आहे आणि अनेक उपक्रम देखील तुम्ही घेता, याविषयी काय सांगाल दादा? मला असं वाटते की फक्त राजकारणात असताना तुम्ही क्रीडा क्षेत्रात किंवा सांस्कृतिक क्षेत्रात काम न करता धार्मिक क्षेत्राकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. धार्मिक क्षेत्रात लक्ष याच्यासाठी दिलं पाहिजे असं नाही की बा तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होतो किंवा लोक धार्मिक अटॅचमेंट होतात, पण एक धर्माप्रती पण काहीतरी आपली एक देणं असतं. ते देणं म्हणून आपल्याला ते करणं खूप अत्यंत गरजेचं असतं, कारण की लोकांना प्लॅटफॉर्म हवे असतात, लोकांना कार्यक्रम हवे असतात,
मग आम्ही असा प्रयत्न करतो की धार्मिक स्वरूपाचे कार्यक्रम समजा तुम्हाला लोकांना देता आले, मग ते व्याख्यान असो, समाज प्रबोधन असो, हे लोकांपर्यंत जाणंही आजच्या युवकांसाठी पण खूप गरजेचं आहे. समाज प्रबोधन होणं खूप गरजेचं आहे. कारण की आता तुम्ही बघत आले इंग्लिश मीडियम शाळा असतात, मोबाईल असतो, टीव्ही असतो. आजचा युवक मोबाईलमध्ये लागलेला असतो, टीव्ही मध्ये हं. लागलेला असतो. तर त्याला समाज प्रबोधनाची खूप जास्त अगदी गरज गरज असते. आहे. त्याला धार्मिक कार्यक्रमाची खूप जास्त गरज जास्त. असते. जेव्हा तो ते समाज प्रबोधन तुम्ही आम्ही कशातून शिकलो? हं. आपण आपल्या काळामध्ये समाज प्रबोधन असो, धार्मिक कार्यक्रमामध्ये भगवद्गीतेचे कार्यक्रम राहायचे, हो. रामकथेचे कार्यक्रम राहायचे. जेव्हा आपण जाऊन बसत होतो, ऐकत होतो, तेव्हा आपल्याला त्या गोष्टी समजत समजत होत्या. होतं. म्हणून आजच्या काळात हे कार्यक्रम होणं सुद्धा गरजेचे आहे. जसं धार्मिक झाल्यानं सांस्कृतिक मध्ये आम्ही गरबा घेतो किंवा हे असे जे कार्यक्रम असतात, जेणेकरून समाजामध्ये प्रत्येक आता गरबा घेतो आपण. गरबेमध्ये काय होते? प्रत्येक समाजाचा, प्रत्येक जाती धर्माचा व्यक्ती हा सोबत येतो. सोबत येतो. त्याच्या हिशोबाने लोक आपुलकीने एकमेकांसोबत येतात, राहतात, वागतात आणि एक चांगलं कार्य त्या माध्यमातून निर्माण होते. म्हणून हे धार्मिक सुद्धा कार्यक्रम घेणं अत्यंत आवश्यक आहे असं आवश्यक मला आहे. वाटते. दादा आणखी दुसरा विषय. आता आपण शेवटच्या टप्प्याकडे येऊया. मी एक प्रश्न विचारणार होता. एकच उत्तर द्यायचं आहे तुम्हाला. देशाचे सर्वाधिक आवडते पंतप्रधान आजपर्यंत झालेले कोण वाटतं? तुमचे आवडते? मनमोहन सिंग, डॉक्टर मनमोहन सिंग. डॉक्टर मनमोहन महाराष्ट्राचे सर्वाधिक लाडके मुख्यमंत्री आजपर्यंत झालेले कोण वाटतं? रावजी देशमुख साहेब. विलासरावजी देशमुख साहेब. त्यानंतर सर प्रश्न असा आहे, की खऱ्या अर्थानं शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या सगळ्या नेतृत्वामधून एक प्रभावी सक्षम नेतृत्व हे कुठल्या पक्षाचं वाटतं? असे तर भरपूर आहेत. म्हणजे तुम्ही विचार केला तर प्रत्येक पक्षात एक चांगला नेता आज आहेत. अनेक उदाहरणं मी देऊ शकतो. जसे अमित देशमुख आहेत, सत्यजित तांबे आहेत, तिकडे जयंत पाटील आहेत, जयंत पाटील साहेब आहेत, इकडे आमचे वरुण सरदेसाई साहेब आहेत, आदित्य साहेब आहेत, उद्धव साहेब आहेत. म्हणजे असं पर्टिक्युलर एका व्यक्तीचं नाव घेता येणार नाही. म्हणजे फक्त असं नाही की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आवडते नेते आहे. इतर पक्षातही जसे अजित पवार साहेब आहेत, त्यांची काम करण्याची पद्धत खूप चांगली आहे. देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. असं नाही आहे की भाई म्हणजे भलेही आपण विरोधी पक्षात असलो तर विरोधी पक्षात सत्ताधारी पक्षात असलेले नेते सुद्धा एक चांगल्या पद्धतीने काम करू शकतात आणि ते सुद्धा तुमचे आयडियल राहू शकतात या मताचं मी आहे. दादा आता आपण एक आणखी प्रश्न आहे, की क्रीडा क्षेत्रामध्ये सर्वाधिक आवडता खेळ आणि ज्यामध्ये तुम्ही रमलेला असा एक खेळ सांगा? नक्कीच क्रिकेट. ठीक आहे. अर्थातच हे होते सन्माननीय सागरदादा देशमुख, जे की अमरावतीमध्ये वास्तव्यास आहे आणि त्यांच्या नावामध्ये सागर आहे. सागर म्हणजे समुद्र आणि त्यांच्या समुद्रासारखे अथांग विचार आहे त्यांच्यासोबत. ते सन्माननीय सागरदादा देशमुख हे आज आमच्यासोबत जुडलेले होते. पाहत राहा अशाच नवनवीन मुलाखती आणि सबस्क्राईब करा नेता व्यथा. धन्यवाद.